कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब। मंडणगड तालुक्यातील वाल्मिकीनगर येथील प्रलंबित पाणी प्रश्नावरून शिवसेना तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला। गेल्या 3 वर्षांपासून जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचे काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। या गंभीर समस्येची दखल घेत घोसाळकर यांनी ग्रामस्थांसह थेट पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांचे दालन गाठले। यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी, प्रशासक आणि ग्रामसेवकांना चांगलेच धारेवर धरले। एरवी संयमी असलेले घोसाळकर जनतेच्या हक्कासाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं। त्यांच्या या रौद्र रूपामुळे प्रशासकीय यंत्रणेची मोठी धावपळ उडाली आहे। अखेरित्या 2 दिवसात यावर ठोस तोडगा काढून पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिले। यावेळी तालुका समन्वयक, उपतालुका प्रमुख तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या। प्रशासनाचे लक्ष वेधल्याबद्दल नागरिकांनी घोसाळकर यांचे आभार मानून आता पाणी कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वाल्मिकीनगरमध्ये पाण्याची टंचाई भरपूर आहे। म्हणजे कित्येक वर्ष तरी पाण्याचं सगळं जोतो येतोय, आश्वासन देतोय, सांगतोय की आम्ही पाण्याचं काय ते तुमची सोय करू, पण कोणतं लक्ष द्यायला मागत नाही। तरी सुद्धा आता घोसाळकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आता व्हिडिओच्याकडे आलेलो आहेत। वाल्मिकीनगरमधली सगळी लोक, महिला मंडळ पण आले, पुरुष मंडळ पण आले, कारण आमची आजची परिस्थिती, आम्हाला पाणी नाही, पाणीशिवाय आम्ही वंचित आहोत। कित्येक वर्ष चाललेलं आहे, तर हे आमची काहीतरी सोय व्हायलाच पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मागणं आहे। त्या पाण्यासाठी आमच्या वाल्मिकीनगरमध्ये ज्या आमची मुलं राहिलेली आहेत त्यांचं लग्न वगैरे होत नाही। काही लोक म्हणतात की जर आमचं लग्न तुम्हाला मुली जर द्यायच्या असतील, तुमच्याकडे पाण्याची सोय नाही म्हणून तुम्हाला मुली काही देणार नाही, असं प्रत्येकाचं चाललेलं आहे। तर आम्ही काय करायचं? आज आमच्या आजीनी तेच केलं, आमच्या आईनी तेच केलं, सासूनी तेच केलं आणि आम्ही पण तेच करतो, आमच्या सुना पण तेच करतात। मग आम्ही आयुष्य असंच घालवायचं काय ह्याच्यामध्येच? तर ह्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा व्हायला पाहिजे। जर सुधारणा होत नसेल तसं आम्हाला सांगायचं, त्याच्यावरती पुढे काय करायचं ते आम्ही बघू। आज जवळजवळ वाल्मिकीनगरमध्ये जवळजवळ 30 ते 35 वर्ष पाण्याची एवढी भीषण टंचाई आहे की लोकांना प्यायला पाणी मिळत नाही। आजपर्यंत लोक विकत पाणी घेतात। आता जानेवारी महिना चालू झाला साहेब, तर आता लोक आहे ना, सुरुवात झाली, एक टँकर 500 लिटरचा पाण्याचं 300 रुपये। त्यामुळे पाण्याची एवढी भीषण टंचाई आहे। आणि आमचा महिला वर्ग, आमचा व्यवसाय प्रकर्षाने एवढा आमचा मासेमारी हा व्यवसाय आहे, तर ते मासेमारी लोक एकदा पाणी आला की तो मासेमारी व्यवसाय बाजूला करून लोक पाणी हे करतात। मग महिला मंडळाने करायचं काय? पाणी भरायचं की मासेमारीसाठी जायचं? आणि आता आज आम्ही पंचायत समितीमध्ये आमचे पाणी पुरवठा अधिकारी तसेच आमचे BDO साहेब तसेच आमचे प्रताप घोसाळकर साहेब यांनी पुढाकार घेऊन आज आम्हाला आश्वासन केलं की आम्ही तुम्हाला पाण्यासाठी काही कसल्याची कमतरता न देता आम्ही तुम्हाला सुरळीत पाणी पुरवठा चालू करून देऊ। आज महिला आपल्या पाणी पुरवठा अधिकारी मॅडम ते आज स्वतः प्रत्यक्ष पाणी करायला येणार आहे। आज पंचायत समिती मंडणगड येथे माननीय गटविकास अधिकारी यांच्या दालनामध्ये मंडणगड तालुक्यातील वाल्मिकीनगर येथील पाण्याच्या संदर्भात येथील सर्व महिला, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांच्या समवेत आज आम्ही एक बैठक आयोजित केली होती। खरं तर वाल्मिकीनगर हे पूर्ण मच्छीमार लोकांचं गाव आहे आणि त्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची आजच्या तारखेला जर का परिस्थिती पाहिली तर अतिशय भीषण आणि गंभीर आहे। गेली कित्येक वर्ष या गावाला नळपाणी योजनेचं काम सुरू आहे, परंतु तिचं काम पूर्ण न झाल्यामुळं आज गावामध्ये भीषण पाणी टंचाई सुरू झालेली आहे। त्याच्या संदर्भात पाणी पुरवठ्याच्या अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि प्रशासक यांच्या समवेत आमची आज बैठक झाली। त्या बैठकीमध्ये ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्याच्या संदर्भात चर्चा करून ताबडतोब आत्ताच संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्यासाठी जाणार आहोत। अधिकाऱ्यांना आमचं स्पष्ट सांगणं आहे की जर का बाणकोटला पाणी डायरेक्ट पंपावरून दिलं जात असेल तर आम्हाला वाल्मिकीनगरला सुद्धा त्याच पद्धतीने पाणी मिळावं, त्याची पाणीपट्टी आम्ही भरायला तयार आहोत। परंतु जर का तशा पद्धतीने आम्हाला पाणी मिळालं नाही, या ग्रामस्थांना पाणी मिळालं नाही, या ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर मग मात्र प्रशासनाच्या विरोधात येत्या 26 जानेवारीला आम्ही उपोषणाचा देखील इशारा देणार आहोत।